गेला तो गाईज माझ्या घरी साखर चौथीचा गणपती आहे, सर्वांनी या. 10 दिवसाचे गणपती विसर्जन झाल्यानंतर साखर चौथीचे गणपती येतात. तर 8 दिवस माझ्या घरी गणपती आहे, तर सर्वांनी या. पण त्याआधी आता आम्ही गणपती आणायला झालो. आम्ही काय ऑर्डर दिली नाही की म्हणजे ठरवलं नव्हतं की हा मला गणपती पाहिजे असं नाही केलं. आम्ही दरवर्षी जातो हा पाहिजे आणि घेऊन उचलून आणतो. तर तसंच या वर्षी पण करणार आहोत. तर चालूत आम्ही बघा गुड्डे सोबत, समीक्षा आहे आणि पाय पुसणी आहे सोबत. बघा याला सांगला निघून गाडी पुसते कपडा त्यांनी पाय पुसणी आणली होती म्हणून याला नाव ठेवलंय पाय पुसणी. चला काय जाऊया. तर त्याआधी माझे चॅनल सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला माहिती आहे माझे डेली ब्लॉग येतात. तर अशाच नवीन नवीन ब्लॉग तुम्हाला मी आणत जाईन तुमच्यासमोर आणि फुल कॉमेडी वगैरे असतील ते तुम्हाला माहितीच आहे. तर चला जाऊया आता आपण. अजूनही काय पार्टनर आपला अंशू त्यालाही घेऊया आपण. तर चला जाऊया. आणि बाई चिकू आहे बघ. हाय गाईज बाय बाय बोल. हाय गाईज बाय बाय. ए चिकू निकी कशी करते? काय गाईज चला जाऊया आता आपण गणपती आणायला. नेहमीप्रमाणे लेट येणारा अंशू पाटील अजून काय आला नाही. वाट बघली 10 मिनिटं झाली येऊन. त्याचा काय पत्ता नाही. पवत येते असं आहे का? वाट बघतो आता काय करणार, त्याची वाट बघतो तोपर्यंत. निकी कशी बोलताय? तो येईल तिथपर्यंत वाट बघतो आम्ही. नेहमीप्रमाणे लेट येणारा अंशू 18 पाठी 16 आहे बघ. पण याला काय नाही होतच. निघूया आपण निघूया. तर बोला गणपती बाप्पा मोरया. कशी बोलते? इकडे बघून बोल. हात लावून बोल. गाईज आता मी इथे पोहोचलो गणपती बघायला. तुम्ही बघू शकता इथे किती भारी भारी मोठे आहेत. गेल्या वर्षी जिथे आलो होतो त्याच दुकानात आलो मी. गणपती बघितलंय पण जसं आमचं मखर आहे तसं सूट नाही कुठे होत. त्याच्यामुळे पुन्हा या दुकानात आलो मी चॉईस करायला. आता बघ कुठला घ्यायचा आहे. प्रणय त्यांचा आवडलाय. सगळेच आवडतं का काय एक नाही तुला. या 2 गणपतीमधून जो फर्स्ट वाला गणपती आहे ना तो मी चॉईस केला. मला खूप आवडला आहे आणि तोच आता आपण घेऊन जाणार आहोत घरी. हा बघा जबरदस्त आहे. चिकू काय करते? चिकूच हातला उडी.
थोडी मागे घेशील म्हटलं. घेतली शेट माग बरोबर आहे ना बघतील ना? बरोबर आहे. पाठवतो काय पकड बिल काय प्रॉब्लेम नको उंची वाढेल काय नाही ओके चला काका. चला. दरवर्षीप्रमाणे गाईज मी या काकांकडून गणपती नेतो बरोबर आहे का. या वर्षी पण नेलाय. चला का चला काय त्याचा गणपती घेतला आपण आणि आता निघूया घरी जायला. गेला तो गणपती बाप्पा. अरे एकटाच बस होईल विसर्जनाला. देवाचा देव माझे घरी आयला हो, घरी आयला हो ना घरी आयला हो. लागली ओढी तुझ्या भेटीची. आतमध्ये आणसा. थांब मम्मी, थांब थांब. जा आतमध्ये आजची. इकडे अरे देवाचे पाय धुते. पिशवी टाकावं लागते. घरात गणपती आले आणि सुख आले. सुख आणलंय माझ्या घराला. बाप्पा आले. बाप्पा मोरया मोरया, बोला गणपती बाप्पा मोरया, तुमची मामा की. कसा आहे गणपती रे? भारी वाटते रे. गणपती घरी आलाय, माझ्या घरी सुख आलाय. सर्वजण खूप आहे खुश. पूर्ण घर खुश आहे पूर्ण. सोबत खूप भारी वाटतंय. देव प्रसिद्ध आहे. हा इकडे मखर पण केलाय आम्ही. चिपू काय बाप्पा गणपती बाप्पा मोरया. दोन शब्द आज काय बोलत आहे तुला? हा आता मखर करायचं आहे आपल्याला. हा तर मी केलाय ना, एकटाच आम्हीच केलाय करणार ना. आहे मी सगळा पूर्ण. हा माझ्या पद्धतीने मी करणार आहे. हा हा पद्धत म्हणजे काय पताका टाकणार असतो. आणि व्यवस्थित बघा तुम्ही फक्त मखर हा. आधीच होणार. यो मखर सगळं माझ्या सासऱ्याने बनवलंय. त्याचा काही अधिकार नाही याचा. काही उठलं झोपलेला आहे, उठला पण नाही. नाही जुने अरे कुठे इकडे मग काय करतोस यार? मेकअप करते. गणपती हाणाला मेकअप. देवाला तरी घाबर. मम्मी तू काय करतोस? तुम्हाला जेवण जेवण कर कर कर. तर काय थोडी रेस्ट घेते मी. देवाची